हॅलो STC फॅमिली, स्टोरींच्या या विश्वात तुमचं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारख्या आणखी इंटरेस्टिंग स्टोरी मी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. तर चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी आधीच सबस्क्राईब केलं आहे त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच येतील. मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा नवीन भाग आला आहे, तर आधी लाईक करून घ्या. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की कळवा. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 94वा भाग. होकाराआधीच मायावर शुभेच्छांचा वर्षाव. हॅलो माया, काय झालं? काय विचार करत आहेस? कसल्या टेन्शनमध्ये आहेस? सगळं ठीक आहे ना? मायाने तिच्या प्रश्नाचं काही उत्तर दिलं नाही हे पाहून भूमिकाने विचारलं. काही नाही, आपल्या रेस्टॉरंटबद्दलच काहीतरी विचार करत होते. सगळं काही ठीक आहे, काही टेन्शनचं कारण नाही आहे, माया बोलली. आणि इतक्या सकाळी तू तयार होऊन कुठे निघालीस? विषय बदलत मायाने पुढे भूमिकाला विचारलं. असं काय करतेस माया? आपल्याला ऑफिसला जायचं नाही आहे का? भूमिका उत्साहाने बोलली. ओ, तुझा उत्साह आवडला मला, माया म्हणाली. इतक्यात आजोबा देखील किचनमध्ये आले. रोझीने आणि परीने डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट घेतला आणि सगळ्यांना ब्रेकफास्ट सर्व करू लागल्या. मीत देखील ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन आला. हॅलो भूमिका, वा, ऑफिससाठी तू इतक्या लवकर तयार देखील झालीस? मीतने भूमिकाकडे पाहत विचारलं. हो मीत, मी काम करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे, भूमिका बोलली. मीतने पटापट ब्रेकफास्ट संपवला. त्याला मीटिंगसाठी उशीर होत होता. तो लगेच निघाला. माया, भूमिका, आजोबा ब्रेकफास्ट करत होते. इतक्यात एक स्टाफ फुलांचा मोठा बुके घेऊन किचनमध्ये आला. गुड मॉर्निंग मॅम, तुमच्यासाठी हा बुके आला आहे. डायनिंग टेबलच्या शेजारच्या टेबलवर त्याने बुके ठेवला. इतक्या सकाळी कुणी बुके पाठवला असेल? माया विचार करू लागली. माया बेटा, बघ बघ, कुणी पाठवला आहे बुके, आजोबा म्हणाले. हो दादू, ब्रेकफास्ट झालं की बघते, माया म्हणाली आणि तिने ब्रेकफास्ट चालू ठेवला. खरं तर तिला आता तो बुके कुणी पाठवला हे पाहायची भीती वाटत होती. राज किंवा आणखी कुणी हा बुके पाठवला असेल तर परत नको त्या कॉम्प्लिकेशनमध्ये तिला पडायचं नव्हतं. मायाचा ब्रेकफास्ट झाला. ती कचरतच डायनिंग टेबलच्या शेजारी असलेल्या टेबलाकडे गेली आणि बुके हातात घेतला. त्यावर एक मजकूर लिहिलेला होता. प्रिय माया, लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा नवा चेहरा हा खूप आश्वासक आहे. तू ब्रँड ॲम्बॅसेडर झाल्यानंतर लाईफस्टाईल इंडस्ट्री आणखी नवीन उंची गाठेल यात काही शंका नाही आहे. तुझ्या या नव्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा, लिशा. त्या बुकेसोबत चॉकलेट्सचा एक बॉक्स देखील होता. लिशाने तिच्यासाठी हे पाठवलं होतं. मायाने आणखी मीतला होकार कळवला नसला तरी लिशा तिच्यासाठी हा बुके पाठवून आधीच सेलिब्रेशन करत होती. मायाने तो मेसेज आणखी एकदा वाचला. तिची ही मैत्रीण तिच्यापेक्षा जास्ती एक्सायटेड होती. माया,
कुणी पाठवला आहे बुके? आजोबांनी विचारलं. लिशाने पाठवला आहे. लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची मी ब्रँड ॲम्बॅसेडर झाले यावर माझा होकार मिळण्याआधीच तिने शिक्कामोर्तब केला. माया हसत म्हणाली. काय? माया आणि लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बॅसेडर? हे कधी झालं? भूमिका आश्चर्याने ओरडलीच. अजून झालं नाही आहे. मीतने मला विचारलं आहे. त्यासाठी मी विचार करून त्याला आज रात्रीपर्यंत सांगणार आहे, माया म्हणाली. विचार? यात कसला विचार करायचा आहे माया मॅडम? लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बॅसेडर बनायची ऑफर आली म्हणजे डोळे झाकून त्याला होकार द्यायला पाहिजे. भूमिकाने ब्रेकफास्ट संपवला आणि खुर्चीवरून उठत म्हणाली. ती मायाजवळ गेली. खूप अभिनंदन माया. खरंच तू हे डिझर्व करतेस. भूमिकाने मायाला मिठी मारत तिचं अभिनंदन केलं. तुझ्यासारखी मुलगी जर या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर झाली तर या कंपनीची भरभराट होईल यात काहीच शंका नाही. आणि मीतने तुझ्यावर विश्वास ठेवला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी विचार केला असेल. त्याचे निर्णय कधीच चुकत नाहीत. ती पुढे म्हणाली. थँक्यू भूमिका. मायाने तिचे आभार मानले. भूमिका, आजोबा आणि माया लिव्हिंग रूममध्ये आले आणि त्यांनी काही वेळ गप्पा मारल्या. आजोबांनी त्यांच्या अनुभवावरून ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणजे नेमकं काय काय करायचं असतं याबद्दल मायाला समजावून सांगितलं. तिला या जबाबदारीबद्दल महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव करून दिली. ती मीतच्या या प्रपोजलला होकार देईल याची त्यांनी त्यांच्या बोलण्यातून खात्री करून घेतली. ठीक आहे माया, मी निघते. लिव्हिंग रूमच्या सोफ्यावरून उठत भूमिका म्हणाली. कुठे? ऑफिससाठी? मायाने आश्चर्याने विचारलं. तिने घड्याळाकडे नजर टाकली. आणखी 9 वाजत होते. इतक्या लवकर ऑफिसमध्ये भूमिका का जात आहे याचं तिला आश्चर्य वाटलं. कारण त्यांचं ऑफिस अजून पूर्ण क्षमतेने चालू झालं नव्हतं. हो, मी तशी पण रेडी झालीच आहे आणि काल लीगल टीमने ज्या फाईल्स आपल्याला दिल्या आहेत त्या फाईल्स आणखी एकदा डोळ्याखालून घालते, भूमिका बोलली. तू चल पुढे, मी पण काही वेळात येतेच, माया म्हणाली. भूमिका रेस्टॉरंटच्या बिझनेसला इतकं सिरियस घेईल आणि इतकं मन लावून काम करेल असं मायाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. भूमिका बेटा. भूमिका सोफ्यावरून उठून लिव्हिंग रूमच्या दरवाजाकडे जात असताना आजोबांनी तिला हाक दिली. बोला ना आजोबा. भूमिका जागेवरच थांबली आणि आजोबांकडे वळत म्हणाली. मीत आणि तुझ्यामध्ये गैरसमज झाले होते ते दूर झाले आहेत हे मला मीतकडून समजलं. मला खरंच आनंद आहे की तुम्ही दोघे एकत्र आलात, आजोबा म्हणाले. हो आजोबा, मीतने मला खूप समजून घेतलं. मला आता खूप हलकं हलकं वाटत आहे. जणू काही माझ्या आयुष्यामध्ये हे नवीन पर्व सुरू झालं आहे, भूमिका आनंदाने म्हणाली. मीतसोबत झालेला समिट आणि मायाच्या रेस्टॉरंट बिझनेसमध्ये तिला मिळालेली सुपरवायझरची नोकरी यामुळे ती किती खुश आहे हे तिच्या डोळ्यात आजोबांना दिसलं. गुड गुड. तुझ्या नवीन वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. काही लागलं तर नक्की सांग, आजोबा म्हणाले. आणि हो,
रोझीला तुझ्यासाठी कार रेडी ठेवायला सांगितलं आहे ना? आजोबांनी काळजीच्या स्वरात विचारलं. आजोबा, मला वाटतं मी ऑफिसला जाण्यासाठी कुठल्याही कारचा वापर करू नये, भूमिका म्हणाली. का? काय झालं? मीत काही बोलला का तुला? आजोबांनी आश्चर्याने विचारलं. नाही, तो काही म्हणाला नाही मला, पण मला वाटतं की मी मायाच्या रेस्टॉरंट बिझनेसमध्ये, तिच्या ऑफिसमध्ये एक स्टाफ म्हणून काम करत आहे. मीतची बहीण म्हणून मला जितकी सवलत मिळायला पाहिजे होती तितकी सवलत मला मिळाली आहे. आता मला आणखी कुठली सवलत घ्यायची नाहीये. मी कार घेईन, पण ती माझ्या स्वतःच्या मेहनतीने आणि पगारातून घेईन. तेव्हा मला खरं समाधान मिळेल, भूमिका म्हणाली. आजपर्यंत मी नेहमी तुम्ही केलेल्या मदतीवर अवलंबून राहिले आहे. मला वाटतंय की मी स्वतःच्या मेहनतीवर उभं राहावं. कार घेतली तर ती माझ्या पगारातूनच घ्यायची. कष्ट करून कमावलेलं समाधान वेगळं असतं, ते मी अनुभवू इच्छिते, भूमिका बोलत होती. माया आणि आजोबा आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. भूमिकाच्या आत्मसन्मानाचा आणि जिद्दीचा त्यांना अभिमान वाटत होता. माया सगळं शांतपणे बघत होती, पण तिला भूमिकाचं हे बोलणं खूप भावलं. ती भूमिकाच्या ठामपणाकडे कौतुकाने बघत होती. भूमिकाने सांगितलेल्या विचारात माया हरवून गेली. त्या क्षणाला तिच्या मनात विचार आला की स्वतःच्या मुलांचा आदर करणं, जमिनीवर पाय रोवून यशाकडे जाणं, हीच खरी यशाची गुरुकिल्ली असते. तुझ्या या ठामपणाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे भूमिका, आजोबा म्हणाले. भूमिका लिव्हिंग रूममधून बाहेर पडली. माया बेडरूममध्ये आली. इतक्यात तिचा फोन वाजला. हॅलो माया मॅडम, अभिनंदन, समोरून लीशा बोलत होती. अभिनंदन माया, अंकिता म्हणाली. त्यांनी मायाला ग्रुप कॉल केला होता. थँक्यू, पण मी अजून मीतला हो बोलले नाहीये, माया बोलली. का? तुला काही तुझ्या कंडिशन्स ठेवायच्या आहेत का? की तुला त्याच्याकडून काही पाहिजे आहे? लीशाने मजाक करत विचारलं. असं नाहीये लीशा, पण मला विचार करायला थोडा वेळ पाहिजे होता. ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला माहिती नाही की मी किती योग्य आहे हे सगळं करण्यासाठी, माया बोलली. माया, तू यासाठी अतिशय परफेक्ट आहेस, लीशा तिला प्रोत्साहन देत बोलली. तू आहेस तशी राहा, लोकांना आवडशील आणि तुझा जो काही मेकओव्हर करायचा आहे ते मी करेनच की. मी कशासाठी आहे? ब्रँड ॲम्बॅसेडरला कसं लोकांसमोर प्रेझेंट करायचं याबद्दल मला भरपूर अनुभव आहे, अंकिता म्हणाली. लीशा आणि अंकितासोबत तिने काही वेळ गप्पा मारल्या. हळूहळू मायाचं मन आता तिला सांगत होतं की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ती तयार आहे. मी तिच्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकणार आहे त्यासाठी ती तयार आहे. इकडे मीत ऑफिसमध्ये पोहोचला. त्याने सुजयला सगळ्यांसोबत मीटिंग ठेवायला सांगितली होती. मीटिंग रूममध्ये सर्वजण मीतची वाट पाहत होते. मयंक आणि त्याची टीम देखील तिथे होती.
ऑफिसच्या मीटिंग रूममध्ये एक वेगळीच उत्सुकता होती. मीतने सगळ्यांना एका महत्त्वाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बोलावलं आहे असं सुजयने सगळ्यांना सांगितलं होतं. मीतने आधीच आपल्या आजोबांशी याबद्दल चर्चा केली होती आणि आता कंपनीच्या मुख्य टीमसमोर हा प्रस्ताव मांडायचा होता. मीत काय बोलणार हे जाणून घ्यायला मयंक सगळ्यांपेक्षा जास्ती उत्सुक वाटत होता. मीतने बोलायला सुरुवात केली. त्याचा आवाज स्पष्ट आणि ठाम होता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सोनियाच्या न्यूजमुळे आपल्या कंपनीवर संकट आलं आहे याबद्दल तर आपण जाणताच. तिच्या मॅटरमुळे आपलं बरंच नुकसान झालं आहे. मीत बोलत होता. पण आपल्या ब्रँडच्या भविष्याबद्दल मी बरेच विचार केलेत. विशेषतः आत्ता आपण ज्या आव्हानांना सामोरे जात आहोत त्या पार्श्वभूमीवर. सोनियाच्या नंतर आपल्याला असा चेहरा हवा आहे जो लोकांना आपला वाटेल, ज्यावर त्यांना विश्वास बसेल, जो आपल्या कंपनीच्या मूल्यांचं प्रतिबिंब दाखवेल. क्षणभर थांबून त्याने पुढे सांगितलं, आणि तो चेहरा माया आहे. रूममधले लोक हलकेच कुजबुजायला लागले. काही जण आश्चर्यचकित झाले, तर काही जण उत्सुकतेने पाहत होते. माया केवळ आपल्या कंपनीच्या मूल्यांचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ती कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती लोकांशी एक साधा, खरा संवाद साधू शकते. तिचं व्यक्तिमत्व असं आहे की ती कोणाचंही मन जिंकू शकते आणि आत्ता आपल्या ब्रँडला अशाच व्यक्तीची गरज आहे. मीत पुढे म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून हळूहळू सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. सुरुवातीला जिथे प्रश्न होते तिथे आता एक शक्यता दिसायला लागली. टीमला मीत काय सांगतोय ते कळायला लागलं होतं. मग व्यवसायाच्या दृष्टीने याचा काय फायदा होईल? माफ करा, पण माया मॅम ना सेलिब्रिटी आहेत ना प्रसिद्ध ॲक्ट्रेस. कंपनीच्या वरिष्ठांपैकी एकाने प्रश्न विचारला. त्याने उपस्थित केलेला प्रश्न अतिशय योग्य होता. म्हणूनच हे परफेक्ट आहे. आपण पाहिलंय की लोक आता मोठ्या नावांपेक्षा खऱ्या कहाण्यांवर आणि चेहऱ्यांवर जास्त विश्वास ठेवतात. मायाची कहाणी, तिचा साधेपणा आणि तिच्या जीवनातील संघर्ष आपल्या ग्राहकांना खूप जवळचा वाटेल. लोकांना ती आपलीशी वाटेल. मी जणू काही या प्रश्नासाठी पूर्णपणे तयार होता. त्याने अतिशय सहजपणे या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता सगळ्यांनी मान डोलावायला सुरुवात केली. मीतचं उत्तर ऐकून त्यांना हे पटायला लागलं होतं. रूममधील वातावरण बदलत होतं. आता सगळे जास्त उत्साहित होते. हे खरंच चांगलं होऊ शकतं. कालच्या सोनियाच्या मॅटरनंतर आम्ही बराच वेळ विचार करत होतो की ब्रँडला जास्त चांगलं स्वरूप कसं द्यायचं, आणि माया मॅम हा त्यात कळीचा मुद्दा ठरू शकतात. त्या आपल्यातीलच एक आहेत आणि त्यामुळे लोक त्यांना खूप जवळून ओळखू लागतील. मार्केटिंग टीममधील एका व्यक्तीने मीतच्या प्रस्तावाला दुजोरा देत म्हटलं, आणि त्याचबरोबर हे कंपनीच्या दृष्टिकोनातून एक नवीन आणि फ्रेश पाऊल ठरेल. आपली माणसं
आपल्या ब्रँडचं प्रतिनिधित्व करत आहेत हे दाखवण्याचा हा एक मोठा संदेश असेल. अजून एका वरिष्ठाने मत व्यक्त केलं, हो, नक्कीच. ही केवळ मार्केटिंग स्ट्रॅटेजी नाहीये. हा आपल्या कंपनीच्या मूल्यांचा पुरावा आहे. मीत हसला, कारण त्याला कळलं की त्याचा प्रस्ताव आता सगळ्यांना पटायला लागलाय. आता रूममध्ये एक सकारात्मक ऊर्जा पसरली होती. जे आधी साशंक होते तेही आता या निर्णयाच्या बाजूने आले होते. हा एक नवीन आणि धाडसी विचार होता आणि मीतच्या आत्मविश्वासाने सगळ्यांचा आत्मविश्वास वाढला होता. मीत सर, हा एक धाडसी निर्णय आहे, पण यशस्वी ठरू शकतो. मला वाटतं सगळ्यांचा याला पाठिंबा आहे. सगळ्यांनी आपली मते मांडल्यानंतर एका संचालकाने उभं राहून म्हटलं. रूममध्ये टाळ्यांचा आवाज घुमला. केवळ मीतच्या निर्णयासाठी नाही, तर त्याच्या दूरदृष्टीसाठी. लाईफस्टाईल इंडस्ट्रीजसाठी एक नवीन अध्याय सुरू झाला होता. मीतने मायाला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर रूममध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. पण एक मिनिट, आता आपल्या उत्साहाला थोडं बाजूला ठेवूया. जरी सगळ्यांचा या प्रस्तावाला पाठिंबा असला तरी आपल्याला याची कायदेशीर बाजू तपासून पाहणं गरजेचं आहे. या निर्णयामुळे काही अडचणी येऊ शकतात का याची आपण आधी खात्री करून घेऊयात. माथुर फर्म्समधून मयंक आज आपल्यासोबत मीटिंगमध्ये उपस्थित आहेत. सगळ्यांना थांबवत मीत म्हणाला. मीतच्या मनात अजूनही एक महत्त्वाचा मुद्दा होता. व्यवसायात जरी निर्णय भावनिक दृष्टिकोनातून घेतले जात असले तरी कायदेशीर बाबींचं पालन करणं तितकंच गरजेचं असतं, हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. मयंक, मी तुला आणि तुझ्या टीमला विनंती करतो की या निर्णयाचा कायदेशीर दृष्टिकोनातून विचार करून त्या संबंधित सगळे नियम, अनुबंध आणि संभाव्य अडचणी तपासून पहा. मयंककडे पाहत मीत म्हणाला. मयंकने आणि त्याच्या टीमने आपली जबाबदारी ओळखून माना हलवल्या. त्यांनी त्वरित या कामाला सुरुवात करायची तयारी दर्शवली. त्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहून रूममधले इतर लोकही लक्षपूर्वक ऐकत होते. मीतची दूरदृष्टी आणि काळजीपूर्वक विचारसरणी सगळ्यांनाच आवडली. माया ऑफिसमध्ये पोहोचली. तिने मीतच्या केबिनमध्ये डोकावून पाहिलं. मीत तिथे नव्हता. सुजय देखील त्याच्या केबिनमध्ये दिसत नव्हता. काहीतरी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये ते असतील असं तिला वाटलं. ती तिच्या केबिनमध्ये आली. आज तिला इंटेरियर डिझायनरने पाठवलेले डिझाईन्स फायनल करून त्यांना काम चालू करायला सांगायचं होतं. तसेच रेस्टॉरंट बिझनेससाठी पूर्णपणे नवीन टीम तिला उभी करायची होती. तिने लॅपटॉप उघडला आणि डिझाईन्स पाहायला सुरुवात केली. तिला आवडतील असे डिझाईन्स तिने शॉर्टलिस्ट करायला सुरुवात केली. इतक्यात तिच्या केबिनचा दरवाजा कुणीतरी नॉक केला. भूमिका आली असेल असं तिला वाटलं. येस, कम इन, माया म्हणाली. तिने लॅपटॉपच्या स्क्रीनवरून नजर हटवून वर पाहिलं. मयंक केबिनच्या दरवाज्यातून आत येत असलेलं तिला दिसलं.
कॉंग्रॅच्युलेशन्स मिस माया. मायाच्या डेस्कजवळ येत तो म्हणाला. मायाला त्याने मिस असा उल्लेख केलेलं तिला खटकलं. तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. आय मीन अभिनंदन मिसेस माया राजाध्यक्ष. तो हसत म्हणाला आणि तिच्या डेस्क समोरच्या खुर्चीवर बसला. मायाने फक्त मान हलवून त्याच्या शुभेच्छा स्वीकारल्या. समीक्षा राऊतच्या पार्टीमध्ये मीत याच कारणासाठी त्याच्यावर चिडला होता. ते मीतने चांगलंच केलं असं तिला अचानक वाटून गेलं. तर मग लाईफस्टाईल इंडस्ट्रीजच्या नव्या ब्रँड ॲम्बॅसेडर मयंकने बोलायला सुरुवात केली. मीत आणि तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे हे तर मी जाणतोच. तुमचा कॉन्ट्रॅक्ट मीच तर फायनल केला होता. तो हसत म्हणाला. तसंही तुम्ही दोघे काही महिन्यानंतर वेगळे होणार आहात आणि लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बॅसेडर होणार म्हणल्यानंतर काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तो बोलत होता. माया शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. हा नक्की काय सांगत आहे हे ती जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. लाईफस्टाईल इंडस्ट्री ही खूप मोठी कंपनी आहे आणि तिचा चेहरा बनणं म्हणजे खूप मोठी बाब आहे. तेव्हा या कंपनीचा ब्रँड ॲम्बॅसेडर बनणारी व्यक्ती यांच्याकडून किती पैसे घेते याची मला चांगलीच कल्पना आहे. सोनियाचं ब्रँड ॲम्बॅसेडरचं कॉन्ट्रॅक्ट मीच फायनल केलं होतं. मयंक पुढे बोलला. तर मला असं म्हणायचं आहे, मी तुमचं असं काही कॉन्ट्रॅक्ट बनवेल की काही महिन्यानंतर जेव्हा तुम्हा दोघांचा घटस्फोट होईल तेव्हा या कॉन्ट्रॅक्टमधून तुमचं सगळं फ्युचर सुरक्षित होईल. खूप मोठी संधी तुमच्याकडे चालून आली आहे. याचं तुम्ही सोनं करून घेतलं पाहिजे. मयंक म्हणाला. माया आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या या वाक्यावर काय बोलावं हे तिला कळत नव्हतं. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.